प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध अशा मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे आणि अनुराधा मठकरी. या पुस्तक अभिवाचनाचा आज भाग 3 आपण ऐकणार आहात. श्रोते हो, डॉक्टर यशवंत पाठक लिखित मातीचं देणं या पुस्तक वाचनाचा आज भाग 3 आपण ऐकणार आहोत. पूज्य श्री सोनू मामा दांडेकर, सुप्रसिद्ध वारकरी कीर्तनकार, त्यांच्या संपर्कात लेखकाला आलेले अमृतानुभव आपण ऐकतो आहोत. सोनू मामांचं कीर्तन, त्यांचं निरूपण, त्यांचा अध्यात्माविषयीचा प्रचंड अभ्यास, त्याविषयीचा ध्यास लेखकानं जवळून अनुभवलं. आणि नुसतंच अनुभवलं नाही, तर त्या अनुभवातून मिळालेले ज्ञानकण वेचण्याचा आणि आचरण्याचा देखील प्रयत्न केला. श्रोते हो, सोनू मामा भाऊ म्हणजे लेखकाचे वडील आणि लेखक निवृत्तीनाथांच्या यात्रेतल्या कीर्तनासाठी त्र्यंबकेश्वराला येतात. रस्त्यानं तहान भूक हरपून नामस्मरणात दंग असणारे वारकरी दिसतात. त्र्यंबकेश्वराचं दर्शन, निवृत्तीनाथाचं दर्शन आणि तिथे होणारं सोनूमामा दांडेकरांचं देहभान हरपून भक्तिरसपूर्ण कीर्तन याविषयीचं वर्णन आपण ऐकणार आहोत आजच्या भागात. भाऊ डायरीत मोडीतून निरूपण लिहून घेत. प्राध्यापक, वकील, डॉक्टर, इंजिनियर्स आपापल्या छोटेखानी वहीत टिपणं काढीत. आपण काही टिपणं काढली पाहिजेत असं मला शाळेत असताना कुणीही सुचवलं नव्हतं. निरूपणही फारसे समजत नसे. मात्र मध्येच चुटका आला तर मी अगदी जीवाचे कान करी, एकदम ताठ बसून ऐके. पण त्याचा संबंध मामांनी तत्वज्ञानाशी जोडला की वाटायचं घड्याळाचे काटे भराभर सरकवून द्यावेत. पण भक्तिप्रधान विवेचन आलं की जराशी गोडी वाटायची. मामा अधूनमधून देवासारखे घरी येत होते. मीही वाढत होतो. वाढता वाढता जरा बऱ्यापैकी समजही आली. घरात ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गाथा यांचं नित्य पारायण झाले. ते शब्द मला सहज आपलेसे करीत. संस्कृत पाठशाळेत असताना जसा पंचमहाकाव्याचा परिचय झाला तसं वेदांत, तत्वज्ञानाशी जवळीक झाली. भाऊंशी त्याबाबत चर्चा करायचो. तेच काहीतरी प्रश्न उकरून काढीत. मग मला त्यावर सक्तीनं वा भक्तीनं म्हणा काहीतरी बोलावं लागे. मी अशापैकी काही बोलायला लागलो की भाऊ मामांच्या प्रवचन कीर्तनांची वही काढीत. त्यातील अवतरणं वाचित. गाथ्यातील अभंगही संदर्भासाठी काढून देत. याचा परिणाम मी जसा वाढू लागलो तसा मामांबद्दल काही वेगळाच आदर वाटू लागला. मामा निवृत्तीनाथाच्या वारीस पौष वद्य एकादशीस येत. अगदी नेमानं येत. ते अगदी आजारी पडेपर्यंत हा नियम गंगेच्या प्रवाहा इतका अखंडित होता. पौष वद्य दशमीस त्यांचा मुक्काम नाशकास असे. मला या यात्रेत जाणं फार आवडे. काही वेगळीच मजा वाटे. त्यांचे भक्त बोधले किंवा जोशी यांच्यापैकी कोणाची तरी छान अँबॅसेडर असायचे. मामा, त्यांचे शिष्य गोपाळबुवा रिसबूड, भाऊ, जोशीबुवा आणि मी असा ताफा असायचा. मी खिडकीजवळची जागा पकडून बसे. मामाही ड्रायव्हरच्या शेजारी बसून खिडकीपाशीच बसायचे. त्यांच्या शेजारी भाऊ आणि बाकीचे मागच्या सीटवर बसत. ड्रायव्हर वारकरी. त्याला मामांना घेऊन जाणं म्हणजे गरुडानं विष्णूला घेऊन जाण्यासारखं किंवा मारुतीनं रामरायाला घेऊन जाण्यासारखं वाटे. गाडीत बसण्यापूर्वी मामा जिथं बसणार आहे ती जागा स्वच्छ पुसे. त्या जागेला नमस्कार करी. मामा बसायला लागले की हा रामायणातील गुहकासारखा मामांच्या पायांना हात लावून नमस्कार करी. पांडुरंगा कृपा असू द्यावी असं मोठ्याने म्हणत स्वतः गाडीचा दरवाजा उघडी. मामा व्यवस्थित बसले आहेत की नाही हे बारकाईने बघे. मामा बसताच बाकीचे सर्व भराभर बसत. गाडी सुरू व्हायची. मामा गजर करायचे. पुंडलिक वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सर्व गजर करायचो. गाडी सुरू करण्यापूर्वी ड्रायव्हर चाकाला नमस्कार करी गाडी सुरू होई. ड्रायव्हर फारच छान गाडी चालवी. गाडी त्र्यंबकेश्वराच्या रस्त्याला लागली की हळू चालायची, कारण तो रस्ताच दिंडीवत व्हायचा. हजारो बैलगाड्या, दिंड्या, पालख्या रस्त्यात असायच्या. ज्ञानोबा तुकारामच्या घोषामध्ये या वारकऱ्यांना शीण नसे. मैलन पायी चालूनही उगवत्या सूर्यासारखे या मंडळींचे चेहरे तजेलदार, आळस नसायचाच. मध्येच थोड्या अंतरावर मोठं रिंगण केलेलं असे. त्यात फुगड्या रंगात यायच्या. रिंगणांची रिंगणं व्हायची. कुणी नाचायचे, कुणी गायचे, कुणी उड्या मारायचे, कुणी गळ्यात तुळशी वृंदावनासह बेभानपणे नाचत. लहान मोठे, अबालवृद्ध, स्त्री पुरुष सगळे नामस्मरणाच्या गंधघोषात डुबायचे. आकाशाला भिडणारी नामाची आरोळी शिवधनुष्यासारखी टणक असे. ऊर्ध्व बाहुर विरोन्मेष अशी अवस्था त्या टाळकऱ्यांची व्हायची. त्यातल्या एकेकाचा हात सूर्यकिरणासारखा दिंडीभर पसरत जाई. भगवी पताका डौलानं फडके. तिचा डौल तिच्यासारखाच असे. अशा रिंगणाच्या कडेबाहेरून आमची गाडी जायची. त्यातील काही वारकरी पटकन ओळखायचे. धावत धावत मामांकडे यायचे. मामांचे पाय गाडीत धोत्रात लपलेले असायचे. मामांचा हात हातात घ्यायचे. तो आपल्या कपाळावर ठेवायचे, मस्तकावर लावायचे. काही क्षणात गर्दी पाणलोटासारखी पसरायची. मामा दोन्ही हात बाहेर काढून सर्वांना नमस्कार करीत. ड्रायव्हरला गाडी जरा वेगाने चालवण्याचा इशारा करीत. पटकन काच लावीत. वारकरी गाडीच्या दरवाजाला, रस्त्याला नमस्कारीत आणि डांबरी रस्त्यावरची धूळ कपाळाला लावीत. मध्ये मोकळा रस्ता आला की गाडी वेग घेई. भोवतीची वृक्षराजी, निसर्ग थंडीनं गारठायचा. मामा म्हणाले, काय गौतम बुवा, यंदा यात्रा प्रचंड दिसते. त्यावर भाऊंचा प्रश्न, आपण हे कशावरून ठरवता? साधारणतः रस्त्याच्या गर्दीवरून. जोशीबुवा मध्येच म्हणाले, मी तर गेले 4-5 दिवस यात्रा स्टँडवर जातोय. चांगलीच गर्दी लोटली आहे. बुवा, हे आदिगुरू आले बरं. निवृत्तीनाथ म्हणजे आदिगुरू, सर्व योग्यांचा सम्राट. वास्तविक मी नेमाने येतोय वारीला, पण जसजसं त्र्यंबकेश्वर जवळ येत आहे तसतसं आपण फार दिवसांनी सद्गुरूंचं दर्शन घेतोय असं वाटतं. कितीही दर्शन करा, भेटी घ्या, पण परत परत यावंसं वाटतंय. या सद्गुरूंनी काय जादू केली आहे नाही? मामा बोलत होते. त्यांचं पुढचं वाक्य येण्याच्या आत भाऊ म्हणाले, मामा, या सद्गुरू पीठाचं अधिष्ठान आहे मुळी आदिनाथाचं. आता हे मी तुम्हाला सांगणं म्हणजे नदीला पाणी देण्यासारखं आहे. मामा हसले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा शिष्य आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष बोलला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्तीसी. भाऊंचं बोलणं थांबवून मामा म्हणाले, बरोबर आहे, हे नाथपीठाचं आहे. त्र्यंबकेश्वराच्या परिसरात किती मोठे मोठे नाथयोगी झाले असतील नाही? आपल्याला तर त्यांची नावंही माहीत नाहीत. आता मात्र नको त्यांची नावं रोज पेपरला वाचावी लागतात. त्यांच्या गुणवर्णनाशिवाय योगक्षेम चालणं महाकर्म कठीण. कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः. मामा गुलगुल हसले. मामा, ती छोटी टिंबा एवढी गोरक्षनाथांची गुफा दिसते ना? भाऊंनी बोट दाखवून विचारलं. हो हो, तीच ती. मामांनीही खूण पकडली. ती गुफा दिसली ना मामा, की मला ज्ञानाच्या गुंफेत प्रवेश करणं महा अवघड काम आहे असंच वाटतं. हो, पण ते केव्हा? ज्ञानाला भक्तीचं अधिष्ठान नसलं की ज्ञान कठीण होतं. पण ज्ञानाला भक्तीची बैठक दिली ना की ज्ञान बाळासारखं गोडगोड गोष्टी करायला लागतं. भाऊंना ही मामांची खूण पटली. पण मामा, या गुहेपर्यंत पोहोचण्याआधी गाठ पडते निवृत्तीनाथांची. सद्गुरूच्या वाटेशिवाय आपल्या वाटा तयार करता येत नाही हे खरं आहे. नुसतं खरं नाही, ती प्रचितीची खूण आहे. या खुणा पुस्तकी ज्ञानानं, पढीक पांडित्यानं समजत नाही. त्यासाठी झोकून द्यावं लागतं. खरं तर साधना लागते, पण त्याआधी स्फटिकासारखी अढळ निष्ठा लागते. सद्गुरू हा वाटेवरचा भाजीपाला नसतो. आमचे तुकोबाराय म्हणतात, ऐसे गुरु अडक्याचे तीन तरी त्याजावे. निवृत्तीनाथांसारखा साक्षात भगवान शंकर ज्ञानोबा माऊलींना लाभला. काय भाग्य पहा. आमचे गुरु जोग महाराज म्हणायचे, सोन्या, पंढरीची वारी एखाद्या वेळेस चुकली तरी चालेल, पण निवृत्तीनाथांची वारी मरेपर्यंत चुकलास तर याद राख, माझी शपथ आहे.
अशी गुरु महाराजांची आज्ञा. ज्ञानेश्वरीवर हात ठेवून शपथ घेतलेली. काहीही असलं तरी अखेरच्या श्वासापर्यंत सद्गुरू माऊलीची वारी चुकणं नाही. ती गुरुग्रहाची खूण आहे, ती जपायला हवी. मामा, पण पुढच्या पिढीला या खुण्या हव्या असल्या तर? भाऊंनी मामांना प्रश्न करताच ते ताडकन म्हणाले, बुवा, पुढच्या पिढीला या खुणा आयत्या द्यायच्या? मग त्याचं महत्त्व संपलं. ज्याच्या त्याच्या खुणा ज्याच्या त्याच्या बरोबर जायच्या, त्या त्यानं देऊही नये. तो जरा हिंडून फिरून आला म्हणजे तो परमार्थात अधिक पक्का होतो. टक्के टोणपे खाल्ले की त्याला ज्ञानाचं महत्त्व समजतं. भाऊ म्हणाले, हा आपला स्वानुभव का मामा? मामा म्हणाले, तसं म्हणा हवं तर, पण तो आपल्याजवळच ठेवा, नाहीतर उद्या अनुग्रहांची गर्दी होईल. यावर सर्वच जण अगदी खळखळून हसले. मामांच्या बोलण्यात सर्व गुंगले. त्र्यंबकेश्वराची वेस आली. वेशीवर वेदमूर्ती पाटणकर, शुक्ल यांनी हार घालून मामांचं स्वागत केलं. मामांना नमस्कारासाठी गर्दीची लाट आली. मामांच्या भोवती आम्ही सर्वांनी कडं केलं. मामा दबकत चालत होते. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात प्रथमतः ते आले. त्र्यंबकेश्वराच्या पायरीला हात लावला. तुरुतुरु ते पायऱ्या चढले. खिशातून 10ची नोट तबकात टाकली. हात जोडले. मी शेजारीच उभा होतो. मामा म्हणाले, नाना म्हणा. असितगिरी समं स्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी लिखति अधिगृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईश पारं नयाति. त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात श्लोक घुमला. पार्वती पतये हर हर महादेवची गर्जना तर नटराजाच्या तांडवागमनाची नांदीच वाटली. पुजाऱ्यानं आम्हा सर्वांना श्रीफलाचा प्रसाद दिला. मामांनी ते श्रीफळ माझ्या हातात दिलं. तिथून प्रदक्षिणा केली. पण प्रदक्षिणा करतानाही मामांना धडपणे लोकांनी जाऊ दिलं तर शपथ. कोणी काही ओळख काढून बोलत, तर कोणी उगाचच बरोबर चालून फोटो काढून घेत, कोणी काही प्रश्न घेऊन येत. मामा त्या साऱ्यांना अगदी बुडबुड्यासारखी उत्तरं देत. मामांसह आम्ही सर्व गाडीत बसलो. गाडी कुशावर्ताच्या रस्त्यानं निघाली. श्रोतेहो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.